विद्यार्थी मित्र हो, काल आपण कन्साइनमेंट अकाउंटचा पहिला प्रॉब्लेम बघितला पेपर सेकंडमध्ये. तो प्रोफॉर्मा इनव्हॉइस आणि अकाउंट सेल त्याचं तयार करा आणि कन्साइनमेंट अकाउंट आणि मोहन अकाउंट मी तयार करून दिलेलं आहे, ते व्यवस्थित बघा. हे 13 प्रॉब्लेम दिलेले आहेत. 13पैकी पहिला प्रॉब्लेम झालेला आहे. आता दुसरा प्रॉब्लेम बघा. त्या प्रॉब्लेम मी वाचतो, त्याचा अर्थ सांगतो आणि अर्थ सांगून एंट्री पण बोलतो आणि पोस्टिंग पण करतो. याच्यानंतर प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचीच स्वतः, लक्षात घ्या. आणि ते माझ्या व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवून मी चेक करून देईल, लक्षात घ्या. दूसरा प्रॉब्लेम कंसाइनमेंट. मिस्टर अशोक सेंट 100 Colgate box. Mr. Ashok sent 100 Colgate box at a cost of rupees 2000 each to Mr. Ajit on consignment basis. He paid rupees 2000 for transport, rupees 3000 for insurance and rupees 2000 for other expenses. Mr. Ajit sent 25,000 advance to Ashok on consignment basis, and Mr. Ajit sold 100 Colgate box at a cost of rupees 3000 per box. Then next, and he paid rupees 1000 for carriage, rupees 1000 for packing charges, then rupees 2000 for delivery van expenses and 1000 for other expenses. He get a commission on 10% on total sales. Prepare consignment account and Ajit account in the books of Mr. Ashok and pass the entries in the journal entries in the books of Ashok. थोडा सोपा प्रॉब्लेम, परीक्षेत विचारत नाही आला तर तुम्ही लक्की होणार, लक्षात घ्या. मागचा प्रॉब्लेम सारखाच प्रॉब्लेम आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे. असा आहे की वस्तूचं नाव बदललेलं आहे, प्राईस बदललेले आहे, कन्सायनर बदललेलं आणि बाकी माल पाठवायचं. बघा, हे जे बेसिक ट्रान्झॅक्शन जे आहे, कन्सायनर माल पाठवतो, कन्सायनर खर्च करतो, कन्सायनी ॲडव्हान्स पाठवतो, नंतर कन्सायनरनी माल विकतो, कन्सायनी खर्च करतो, त्याच्यानंतर त्याचं कमिशन. हे सगळे जे व्यवहार जे आहेत ते व्यवहार कंपल्सरी येतात. याच्यानंतरच्या प्रॉब्लेममध्ये थोडा बदल होत जाईल, लक्षात घ्या. पहिला सिम्पल प्रॉब्लेम. आता बघा, मिस्टर अशोकने 1000 कोलगेट बॉक्स प्रत्येकी 2000 रुपयाप्रमाणे अजितला पाठवले. अजित हा कन्सायनी झाला आणि अशोक हा कन्सायनर झाला. म्हणजे पहिला ट्रान्झॅक्शन माल पाठवायचा, त्याने खर्च केला, सर्व खर्चाची बेरीज करायची. अजितने ॲडव्हान्स भरला 25,000, त्याची पण सेपरेट एंट्री करायची. अजितने माल विकला, प्रत्येकी 100 माल विकला. त्याच्यानंतर त्याने खर्च केला आणि त्याच्यावर 10% त्याला कमिशन मिळणार आहे. एवढ्या माहितीवरून कन्साइनमेंट अकाउंट तयार करायचं आणि कन्साइन अकाउंट तयार करायचं आणि जर्नल एंट्री पण पास करायचं, लक्षात घ्या. सर्वप्रथम वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ मिस्टर अशोक, कन्साइनमेंट अकाउंट, डेट, पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. दुसरं जे अकाउंट आहे ते म्हणजे अजित अकाउंट, डेट, पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर डेबिट आणि क्रेडिट साईड. कन्साइनमेंट अकाउंट काल आपण बघितलं आणि कन्साइन अकाउंट एंट्री त्याच आहेत, बदल काही नाही. जर्नल एंट्री आपण सेपरेट पानावर सोडू. बघा, मिस्टर अजितने कोलगेट बॉक्स 100 बॉक्स 2000 रुपयाप्रमाणे पाठवले. 2 लाखाचा माल कन्साइनी अजितने 100 कोलगेट बॉक्स प्रत्येकी 2000 रुपयाप्रमाणे अशोकने अजितला पाठवले. माल पाठवायचा ट्रान्झॅक्शन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. बघा, माल पाठवायचा कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 2 लाख टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट 2 लाख. सिरियल नंबर, पर्टिक्युलर अमाऊंट, डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट. बघा, माल पाठवायचा प्रत्येकाला हा व्यवहार आला पाहिजे, कन्साइनमेंट डेबिट. मग कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला गेला बघा इकडे, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 2 लाख रुपये. मग कन्साइनमेंट अकाउंटची डेबिट साईड 2 लाख रुपये. टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट, ते आपल्याकडे नाही. गुड्स सेंट ऑन नंतर बघू आपण. बिंग 100 कोलगेट बॉक्स सेंट ॲट द रेट ऑफ रुपीज 2000 इज ऑन कन्साइनमेंट. नॅरेशनच्या खाली 2 रेषा मारायच्या. माल पाठवायचा ट्रान्झॅक्शन प्रत्येकाला हा आलाच पाहिजे, लक्षात घ्या. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, कन्साइनमेंट अकाउंटची इकडे डेबिट साईड, लक्षात घ्या. कारण काय लिहिणार, टू गुड्स पोस्टिंग
कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, मग कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट 2 लाख रुपये. डेबिटला काय लिहिणार? कन्साइनमेंटच्या माल पाठवला. टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. समजला व्यवहार. एंट्री कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 2 लाख, टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट 2 लाख, आणि कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला घ्यायचा 2 लाख रुपये. लक्षात घ्या. त्याने खर्च केला. किती खर्च केला कन्सायनरने? त्या मालापोटी त्याने 7,000 खर्च केला. त्या 7,000मध्ये काय काय आहेत बघा. ही पेड ₹2,000 फॉर ट्रान्सपोर्ट, ₹3,000 फॉर इन्शुरन्स आणि ₹2,000 फॉर अदर्स. असं टोटल 7,000 रुपये त्याने खर्च केला. मग खर्च आहे तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. मग कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 7,000. टू बँक अकाउंट क्रेडिट 7,000. पैसे गेले. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. मग कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला काय देणार माझी कंपनी? टू बँक अकाउंट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. मग कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट कंसामध्ये एक्सपेन्सेस बाय मिस्टर अशोक किंवा कन्सायनर 7,000. त्या सगळ्यांची बेरीज करायची, वेगवेगळे लिहायचे नाही. हे 2 व्यवहार प्रत्येकाला आले पाहिजे. ह्या 2 व्यवहाराचं प्रोफॉर्मा इनव्हॉइस होईल आणि हा प्रोफॉर्मा इनव्हॉइस अशोक हा अजितला पाठवेल. लक्षात घ्या. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 7,000, टू बँक अकाउंट क्रेडिट 7,000, बिंग एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर. मग कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला 7. मागच्यासारखाच प्रॉब्लेम आहे, फक्त अमाऊंट बदलली आहे. ॲडव्हान्स पाठवला 25,000. बँक अकाउंट डेबिट. आपल्याकडे बँक अकाउंट नाही. लक्षात घ्या. 25,000 रुपये ॲडव्हान्स हा अजितने अशोकला पाठवले. अशोककडे पैसे येणार आहे. बँक और कॅश अकाउंट डेबिट पण 25,000. टू अजित अकाउंट क्रेडिट 25,000. मग अजित अकाउंट आपल्याकडे आहे. अजित अकाउंट क्रेडिट. मग अजित अकाउंटची कोणती साईड बघायची? खान क्रेडिट साईड बघायची. बाय बँक 25,000 रुपये. चुकलेलं आहे. बँक अकाउंट 25,000 रुपये. बँक अकाउंट डेबिट टू अजित अकाउंट क्रेडिट. टू अजित अकाउंट क्रेडिट. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू अजित अकाउंट क्रेडिट 25,000 रुपये. लक्षात घ्या. एंट्री काय लिहिली? बँक अकाउंट डेबिट टू अजित अकाउंट क्रेडिट. मग अजित अकाउंट आपल्याकडे आहे. अजित अकाउंट आपल्याकडे आहे. मग अजित अकाउंट क्रेडिट. मग अजित अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिणार? बाय बँक अकाउंट 25,000 रुपये. लक्षात घ्या. ॲडव्हान्सच्या 2 एंट्र्या होतात. ॲडव्हान्स 2 प्रकारचा आहे. पहिला आपला कॅशचा ॲडव्हान्स चालू आहे. पुढच्या प्रॉब्लेममध्ये बिलचा ॲडव्हान्स बघू आपण. लक्षात घ्या. हे 3 व्यवहार प्रत्येकाला एक माल पाठवायचा व्यवहार. कन्सायनर खर्च करतो आणि कन्सायनी ॲडव्हान्स पाठवतो. आता माल विकला. अजितने माल विकला. अजित अकाउंट डेबिट. कोणाचा माल आहे म्हणून अजित ज्याच्याकडे पैसे येणार आहे याच्याकडे पैसे येणार नाही. अजित अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट. आपल्याकडे दोघं अकाउंट आहे. अजित अकाउंट डेबिट. मग अजित अकाउंटची डेबिट साईड. अजित अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट 3 लाख रुपये. अजित अकाउंटच्या डेबिट साईडला टू कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट 3 लाख आणि कन्साइनमेंटच्या क्रेडिट साईडला बाय अजित अकाउंट. कन्साइनमेंटच्या क्रेडिट साईडला बाय अजित अकाउंट 3,000. सेल्स बरोबर 1,000 गुणिले 3,000 बरोबर 3 लाख रुपये. लक्षात घ्या. लक्षात घ्या. हे व्यवहार जे आहेत ते व्यवहार प्रत्येकाला आले पाहिजेत. त्यानंतर कन्सायनी हा खर्च करतो. किती खर्च करतो? कन्सायनीने 5,000 रुपये खर्च केला. लक्षात घ्या. कन्सायनी 5,000 रुपये खर्च करतो. लक्षात घ्या. कोणी खर्च केला? अजितने खर्च केला. पैसे कोणाचे गेले? अजितने गेले. म्हणजे अजित काय म्हणणार? अशोक कन्सायनर काय म्हणणार? कन्सायनी जेव्हा खर्च करतो दोघांचे खर्च कन्सायनीच्या डेबिट साईडला जातात. लक्षात घ्या. एक बँक आणि एक कन्सायनी. लक्षात घ्या. अजित अकाउंट डेबिट. एंट्री काय होईल? कन्सायनी जेव्हा खर्च करतो तेव्हा एंट्री. सेल्स एंट्री समजली का प्रत्येकाला? माल विकायचा व्यवहार. अजित अकाउंट डेबिट. कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट. मग कन्साइनमेंटच्या क्रेडिट साईडला सेल्स येणार. लक्षात घ्या. आणि अजित अकाउंट डेबिट. मग अजित अकाउंटच्या डेबिट साईडला बाय टू कन्साइनमेंट 3. दोघांकडे व्यवहार होतात. लक्षात घ्या. दोघांकडे व्यवहार. लक्षात घ्या. त्याच्या पुस्तकात आपल्याला एंट्री करायच्या नंतर
कन्साईनीच्या पुस्तकात. कन्साईनी खर्च करतो, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू अजित अकाउंट क्रेडिट. दोघं खर्च करतो. कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला खर्च असेल तर कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिणार, टू अजित अकाउंट किती 5,000 रुपये, आणि अजित अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कन्साइनमेंट 5,000. लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्याच्या विक्रीवर कमिशन मिळणार आहे. ही जी विक्री आहे 3 लाख रुपये, त्या 3 लाख रुपयावर त्या कन्साईनीला कमिशन मिळणार आहे. खर्च आहे कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 10% 30,000 रुपये, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 30,000 रुपये, टू अजित अकाउंट क्रेडिट 30,000 रुपये, बिंग 10% कमिशन ऑन सेल्स. लक्षात घ्या. कन्साइनमेंट डेबिट, मग कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला बघा, कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला टू अजित अकाउंट 30,000 रुपये कंसामध्ये 10% ऑन कमिशन. लक्षात घ्या. आणि अजित अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कन्साइनमेंट 30,000 रुपये. लक्षात घ्या. व्यवहार बघायचे प्रत्येकाचे. प्रॉब्लेम संपलेला आहे. अकाउंट क्लोज करायचं. डेबिट जास्त आहे 3 लाख रुपये, समोर 3 लाख रुपये लिहिलेत. दोघांमधला फरक काढला, 58,000 रुपये फरक येतो. हा प्रॉफिट आहे. लक्षात घ्या. काय देणार, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लक्षात घ्या. त्याची एंट्री काय होईल बघा प्रॉफिटची. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 58,000 रुपये, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 58,000 रुपये, टू प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट 58,000 रुपये, बिंग प्रॉफिट ऑन कन्साइनमेंट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याची एंट्री होईल प्रॉफिटची किंवा लॉसची. लक्षात घ्या. कन्साइनमेंट अकाउंट डेबिट 58,000 रुपये, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट 58,000 रुपये. म्हणजे हे कन्साइनमेंट अकाउंट या ठिकाणी क्लोज झालं. कमिशन काढल्यानंतर प्रॉब्लेम बघायचे. लक्षात घ्या. आता अजित अकाउंट क्लोज करा. डेबिटला 3 लाख रुपये, क्रेडिटला 3 लाख रुपये, दोघांमधला फरक काढला 2,40,000 रुपये. लक्षात घ्या. अकाउंट क्लोज करायचे. त्याला ह्या प्रॉब्लेम त्याला 58,000 रुपये नफा आला अशोकला, कन्सायनरला. लक्षात घ्या. मग एक अकाउंट क्लोज कर, दुसरं पण क्लोज केलं. समोर 3 लाख, समोर 3 लाख रुपये. लक्षात घ्या. त्याची एंट्री पास होईल. बँक अकाउंट डेबिट 2,40,000, बँक अकाउंट डेबिट 2,40,000, टू अजित अकाउंट क्रेडिट 2,40,000, बिंग रिमेनिंग बॅलन्स रिसिव्ड फ्रॉम कन्सायनी बाय बँक ड्राफ्ट. लक्षात घ्या. अशा पद्धतीने ह्या 8 एंट्र्या ज्या आहेत त्या प्रत्येकाला आल्या पाहिजेत. लक्षात घ्या. तर बघा प्रॉब्लेम बघा आणि प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा. पहिला व्यवहार कन्सायनीला माल पाठवतो, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू बँक टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट क्रेडिट. कन्साइनर खर्च करतो, कन्साइनमेंट डेबिट टू बँक क्रेडिट. कन्साइनरनी ॲडव्हान्स पाठवतो, बँक अकाउंट डेबिट टू कन्साइनी अकाउंट क्रेडिट. कन्साइनी माल विकतो, कन्साइनी अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट. कन्साइनी खर्च करतो, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. त्याच्यानंतर त्याचं कमिशन कॅल्क्युलेट करायचं, कन्साइनमेंट डेबिट टू कन्साइनी क्रेडिट. प्रॉफिट किंवा लॉस काढायचा, कन्साइन प्रॉफिट असेल तर कन्साइनमेंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, आणि पैसे पाठवून द्यायचे बँक अकाउंट डेबिट टू अजित अकाउंट क्रेडिट किंवा कन्साइनी अकाउंट क्रेडिट. हे दोघं प्रॉब्लेम जे आहेत त्याच्या एंट्र्या करायच्या आणि पोस्टिंग करायची. धन्यवाद.